आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. हे पार्था, तू कर्म करू शकतोस, कर्म करण्याचा संकल्प करू शकतोस, परंतु त्याचं फळ मिळणं तुझ्या हातात नाहीये. हे मधुसूदन, मी ज्या कामाचा संकल्प करेन ते काम तर मी करेनच. जेव्हा भोजन करण्याचा निश्चय करून बसेन तेव्हा घास उचलून तोंडात तर ठेवेनच मी, तरच तो खाऊ शकेन. जर तो अन्नाचा घास तुझ्या प्रारब्धात नसेल तर तो तोंडापर्यंत तू घेऊन जाऊ शकशील, परंतु त्या घासातला एक दाणा देखील तुझ्या तोंडात घालू शकणार नाहीस. हे अर्जुना, केवळ कर्माचा संकल्पच प्राण्याच्या अधिकारात आहे, त्याचं फळ प्राण्याच्या अधिकारात नाही. ते कसं काय? मी सांगतो कसं ते. पार्था, क्षणभर त्या दृश्याची कल्पना कर की नगरातल्या धनिकासमोर अतिशय स्वादिष्ट जेवणाचं ताट वाढलेलं आहे. ताट सोन्याचं आहे. गरम गरम व्यंजनं वाढलेली आहेत, जी पाहून तो अतिशय प्रसन्न होतो आहे. तो अतिशय प्रसन्नतेने पहिला घास उचलतो. बघितलंस ना की प्रारब्धात नसेल तर तोंडापर्यंत पोहोचून सुद्धा घास हिरावला जातो. परंतु हे अर्जुना, या उदाहरणाचा असाही अर्थ नाहीये की तू हे सर्व काही प्रारब्धावर सोडून देऊन स्वतः अकर्मण्य व्हावस.